बातमी आहे सरकारच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराच्या चिंध्या करणारी। एकीकडे खासगी बिल्डरला फायदा पोहोचवल्याच्या प्रकरणामध्ये प्रकाश मेहतांची गच्छंती होण्याची स्थिती असताना दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाईंवर देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आता ते अडचणीत येण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती। मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। त्याचबरोबर देसाईंनी देखील पदावरून दूर व्हावं अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले पाहूयात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्या बरोबर आहे। सर, सांगू शकाल हा नेमकी जमिनीचा घोटाळा कोणता आहे? खडसे झाले, मेहता झाले आणि आता देसाई आले। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्योग विभागाने काही वर्षापूर्वी मौजे गोंदा धुमाले तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे 800-900 पेक्षा जास्त एकर जमीन उद्योगासाठी भूसंपादित करायचा निर्णय केला। त्याच्यावरती आरक्षण टाकलं। ते आरक्षण उद्योगाचं काढण्याच्या बाबतीमध्ये उद्योग मंत्र्यांनी 400 एकर जमीन त्या एकूण संपादित केलेल्या जमिनीपैकी 400 एकर जमिनीचं आरक्षण वगळलं। तेही एवढ्यासाठी की शिवसेनेच्या जवळ असणाऱ्या एका बिल्डरला मदत व्हावी म्हणून त्या ठिकाणी ते 400 एकरचं आरक्षण काढलं। याचाच अर्थ या पूर्ण प्रकरणामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे। या उद्योग मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी विद्यमान हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी।